नमस्कार. DS4 न्यूज येवल्यामध्ये स्वागत आहे. येवल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत येवला आणि परिसरातील 50 पेक्षा अधिक उत्साही तरुणांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. येवला येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पक्ष संघटना अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. येवला शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आज एका महत्वपूर्ण कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक नवयुवकांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनता पक्षातर्फे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासात्मक धोरणांना आपला पाठिंबा दर्शवत या तरुणांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यावेळी पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नवयुवकांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे नाशिक उत्तर जिल्हा महामंत्री आनंद शिंदे, शहराध्यक्ष मिन्नत पवार, तालुकाध्यक्ष संतोष काटे, कोषाध्यक्ष बडाना शिंदे, शहर सरचिटणीस मच्छिंद्र पवार, राधेश्याम परदेशी, ज्येष्ठ नेते श्रावणदादा जावळे आणि सुधाकर तात्या पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. आज भारतीय जनता पार्टीतले आपले येवला शहरातील नवयुवक 50 ते 60 लोकांनी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले जे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, तसेच आपले केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते विजय भाऊ चौधरी यांच्या सूचनेने आणि आपले नाशिक जिल्हा उत्तरचे महामंत्री आनंद भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनात आज येवले शहरातील 50 नवयुवकांनी आपल्या येवले शहर भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेश केलेला आहे. आणि याही पुढे अजून जास्त प्रवेश होतील आणि भारतीय जनता पार्टी शहरात आणि तालुक्यात सक्षमपणे मजबूत उभा राहील अशी ग्वाही मी या वेळी देतो. आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या विश्व संकल्पनेवर विकासात्मक धोरणावर आणि देवेंद्रजींच्या महाराष्ट्रातील विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून असंख्य तरुणांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. या देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीमध्ये या सर्व नवयुवकांचे आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय मिन्नत भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजणांनी स्वागत केलेलं आहे. या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या तरुणांनी जो भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवलेला आहे, तर येवला शहरातील जी परिस्थिती आहे ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या बाजूने कौल देत आहे असं आम्हाला वाटतं. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.